वेट लॉस सोपा व्हावा यासाठी एक टेक्निक तुम्हाला सांगणार आहे. हे कोणतं टेक्निक आहे आणि हे कसं वापरायचं हे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी स्मिता निराळ, हॅपीनेस लाईफस्टाईल कोच. वेट लॉस म्हटलं की डायटिंग हे माहिती असतं आणि डायटिंग करण्यासाठी डायटिंग सोपं व्हावं यासाठी आपण आज एक सोपं टेक्निक वापरणार आहोत आणि ते म्हणजे जर्नलिंग. जर्नलिंग वेट लॉससाठी कसं वापरायचं आणि त्याचे काय बेनिफिट्स आहेत हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. वेट लॉस इझिली करण्यासाठी आणि तो सस्टेनेबल राहावा यासाठी तुम्ही आमचा स्पेशल वेट लॉस वेबिनार नक्की अटेंड करा. हा वेबिनार फ्री आहे आणि हा रविवारी संध्याकाळी 7 वाजता होत असतो. या वेबिनारमध्ये जेव्हा तुम्ही याल तेव्हा तुम्हाला वेट लॉसचे काय सिक्रेट्स आहेत हे समजतील आणि वेट लॉस करणं सोपं जाईल. वेट लॉस हा नेहमी सस्टेनेबल असला पाहिजे, टेम्पररी नाही. सो सस्टेनेबल वेट लॉस कसा करायचा हे समजून घेण्यासाठी हा वेबिनार नक्की अटेंड करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक दिली आहे त्या लिंकवर याच्यासाठी रजिस्टरसुद्धा करा. आता वेट लॉससाठी जर्नलिंग करण्यासाठी तुम्हाला आधी एक डायरी लागेल आणि एक पेन लागेल. जर्नलिंग हे हार्ड कॉपीमध्येच करायचं आहे, डायरीमध्ये किंवा नोटबुकमध्येच करायचं आहे. डिजिटल जर्नलिंग नाही करायचं, म्हणजे मोबाईलमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये जर्नलिंग नाही करायचं. हे हार्ड कॉपी डायरी किंवा नोटपॅडमध्येच करायचं आहे. हे तुम्हाला हाताने लिहायचं आहे, कारण जेव्हा आपण स्वतःच्या हाताने एखादी गोष्ट लिहितो तेव्हा आपले सगळे सेन्सेस त्याच्यात इन्वॉल्ड असतात. हाताने आपण लिहितो, डोळ्याने पाहतो, आपल्याला त्यावेळेला फिलिंगसुद्धा येतात आणि आपल्या माइंडमध्ये हे सगळं ॲक्नॉलेज होतं आणि या सगळ्याचा परिणाम खूप चांगला होतो, पॉझिटिव्ह होतो आणि याचा फायदा वेट लॉसमध्ये नक्कीच होतो. तर या जर्नलिंगमध्ये आता नक्की लिहायचं काय आहे? वेट लॉससाठी तुम्ही डायटिंग करायचा प्रयत्न तर करतच असाल. डायटिंग हा वेट लॉसचा एक भाग आहे. वेट लॉस करण्यासाठी फक्त डायटिंग पुरेसं नसतं. ऑफकोर्स ते महत्त्वाचं आहे, पण डायटिंगच्या सोबत थोडाफार एक्सरसाइज आणि मेन म्हणजे प्रॉपर माइंडसेट, वेट लॉसचा माइंडसेट असणं महत्त्वाचं आहे आणि ह्याच्यासाठीच आपण आता जर्नलिंग करणार आहोत. जर्नलिंग केल्यामुळे आपल्या माइंडला कळणार आहे की नक्की काय डाएट आपण घेत आहोत आणि कुठे कुठे आपल्या काय मिस्टेक्स होत आहेत आणि त्या कुठे आपण चेंज करू शकतो, कशा चेंज करू शकतो. तर वेट लॉससाठी जर्नलिंग करण्यासाठी आधी तुम्हाला एक हार्ड कॉपी तर लागेलच, एक नोटपॅड डायरी किंवा नोटपॅड किंवा डायरी आणि एक पेन तर लागणारच आहे. डिजिटल जर्नलिंग नाही करायचं आहे. आणि आता जर्नलिंग करत असताना पहिली गोष्ट त्याच्यात जी लिहायची आहे ती आदल्या दिवशी रात्री पुढच्या दिवसाचं प्लॅनिंग करायचं आहे. तुमच्या डाएट दुसऱ्या दिवसासाठी प्लॅन करायचं आहे. त्या डायरीमध्ये तुम्हाला लिहायचं आहे की नेक्स्ट डे तुम्ही कोणत्या वेळेला काय काय खाणार आहात आणि ते किती खाणार आहात. प्लॅनिंग करणं तर खूप महत्त्वाचं आहे. फक्त इंटेन्शन सेट करणं आणि ठरवणं, माइंडमध्ये ठरवणं तेवढं पुरेसं होत नाही, कारण दुसऱ्या दिवशी काहीतरी चुकीचं खाल्ल्या जातं. प्लॅनिंग नसेल तर काहीही जे अवेलेबल असेल ते खाल्ल्या जातं, कारण प्लॅनिंगच नसतं, काय खायचं ठरवलेलं नसतं. इन्फॉर्मेशन असणं, नॉलेज असणं ही एक गोष्ट झाली, पण ते योग्य पद्धतीने इम्प्लिमेंट करणं हे महत्त्वाचं आहे आणि हे आपल्याला साध्य करता यावं यासाठीच आपल्याला जर्नलिंग करायचं आहे की दुसऱ्या दिवशी आपले काय काय मील्स असणार आहेत, काय काय आपले डाएट प्लॅन असणार आहे, काय आपण खाणार आहे, उठल्या उठल्या तुम्ही काय घेणार आहात, ब्रेकफास्टमध्ये काय घेणार आहात, मिड मील्स काय घेणार आहात का, लंचमध्ये, चहाच्या वेळेला, डिनरमध्ये तुम्ही काय काय खाणार आहात आणि ते किती खाणार आहात हे तुम्हाला आधी नोट डाऊन करायचं आहे. तुम्ही जर लेडीज असाल तर तुम्हाला हे करणं खूपच सोपं जाईल. तुम्ही जेंट्स असाल तर तुम्ही आणि कुकिंग करत नसाल तर तुमच्या आई किंवा वाईफ जे कुकिंग करत असतील त्यांच्याशी कन्सल्ट करा, त्यांच्याबरोबर बोला आणि हे तुमचं आधीच प्लॅन करा. या करण्यामुळे काय होणार आहे, माइंडला समजणार आहे की हां, उद्या मला हे असं असं खायचं आहे आणि माइंड त्याच्यासाठी प्रिपेअर्ड असणार आहे. मग समोर समोसा आला, वडापाव आला, काही मिठाई आली,
तुम्ही अलर्ट राहाल, अरे माझ्या जर्नलमध्ये हे लिहिलेलं नव्हतं, हे काहीतरी नवीन आलं आहे, हे मला खायचं नाही आहे. ह्याच्यासाठी तुम्ही अलर्ट राहाल आणि आपोआपच तुमचा डाएट कंट्रोल होईल आणि याचा तुम्हाला वेट लॉसमध्ये फायदा होईल. जर्नलिंगमध्ये दुसरी गोष्ट जी करायची आहे ती पुन्हा रात्री दिवसभर तुम्ही काय काय नक्की खाल्लं, जे वहीमध्ये आधी लिहिलं होतं, आदल्या दिवशी रात्री लिहिलं होतं, ते रेफर करायचं आणि ॲक्च्युली ते फॉलो केलं का चेक करायचं. जे लिहिलं होतं तेच खाल्लं की आणखी काही ॲडिशनल खाल्लं की काही कमी खाल्लं, हे चेक करायचं. आणि पुन्हा ॲक्च्युली तुम्ही त्या दिवसभरामध्ये काय काय खाल्लं, किती खाल्लं, हे नोट डाऊन करायचं. याच्यामुळे तुम्हाला कळेल की तुम्ही कुठे काय मिस्टेक करताय का, कुठे तुमचा पोषण कंट्रोल होत नाही आहे का, की तुमचं स्ट्रेसफुल ईटिंग होत आहे, इमोशनल ईटिंग होत आहे, फिजिकल ईटिंग होत आहे, काय नक्की मिस्टेक होते, कुठे तुमचा डाएट रॉंग जातोय, हे तुम्हाला समजून घेता येईल, हे तुम्हाला कॅच करता येईल आणि तिथे तुम्हाला काहीतरी इम्प्रूव्हमेंट, काहीतरी चेंज करता येईल. हा सगळा आपल्या माइंडचा गेम आहे. माइंडला हे समजलं पाहिजे की मला हे फॉलो करायचं आहे आणि हे फॉलो करण्यासाठी कुठे माझी काय मिस्टेक होते, मला माझ्या स्ट्रेसवर वर्क करायला हवं आहे का, स्ट्रेस वाढतो तेव्हा मी जास्त खाते आहे का, की काही इमोशन्स फील होतात, इमोशनल ईटिंग मी करते, काय नक्की होत आहे, कशामुळे माझं खाणं बरोबर होत नाही आहे, माझा डाएट बरोबर होत नाही आहे, हे इथे कॅच होणार आहे आणि ते तुम्ही रिक्वायर्ड चेंजेस इथे करणार आहात आणि म्हणून तुमचा वेट लॉस होणार आहे. डाएट म्हटलं की फक्त प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स, फायबर्स, विटॅमिन्स, मिनरल्स एवढं फक्त नसतं. याच्यामध्ये त्याच्याहीपेक्षा जास्त इमोशन्स असतात. तुम्ही काय इमोशन्सनी ते खाताय, त्या खाण्याला, त्या फूडला तुम्ही काय इमोशन्स देताय किंवा तुमची स्टेट ऑफ माइंड, तुमचं इमोशनल काय तुम्ही इमोशन्स फील करताय, तुमची स्टेट ऑफ माइंड काय आहे, तुम्ही स्ट्रेस फील करताय का, या सगळ्या गोष्टी वेट लॉसमध्ये मॅटर करत असतात. आणि हा सगळा आपला पॅटर्न आपल्याच लक्षात यावा यासाठीच हे जर्नलिंग करायचं आहे. तर तुम्ही आजपासूनच हे जर्नलिंग करायला सुरुवात करा. पुढचा 1 आठवडा हे जर्नलिंग करून बघा. तुम्हालाच तुमच्या डाएटमध्ये कसा फरक जाणवेल, तुम्ही जो डाएट घेताय याच्यामध्ये तुम्हाला कसा फरक जाणवेल हे ऑब्झर्व करा आणि त्याचा फायदा वेट लॉसमध्ये कसा होतोय हे सुद्धा तुम्ही ऑब्झर्व करा. तुमचा काय एक्सपिरियन्स हा कमेंटमध्ये शेअर करायला विसरू नका. तर आजपासूनच वेट लॉससाठी जर्नलिंग करायला सुरुवात करा. याच्यामुळे तुमचं इंट्रोस्पेक्शन होणार आहे आणि तुमचे डाएटचे काय ट्रिगर्स आहेत, स्नॅकिंगचे काय ट्रिगर्स आहेत हे तुमच्याच लक्षात येणार आहेत आणि हे तुम्ही त्यामुळे चेंज करणार आहात. हे चेंज करणं तुमच्यासाठी सोपं होणार आहे. सस्टेनेबल वेट लॉस करता यावा यासाठी तुम्ही आमचा स्पेशल वेट लॉस वेबिनारसाठी रजिस्टर केलंच असेल. हा वेबिनार फ्री आहे आणि आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. लाईकसुद्धा करा, तुमच्या कॉन्टॅक्ट्समध्ये शेअरसुद्धा करा, जे वेट लॉस जर्नीमध्ये आहेत किंवा जे हेल्थ कॉन्शियस आहेत. आणि चॅनलला जो सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे पुढे येणाऱ्या व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.